Hi everyone, hi guys, welcome back to my channel गप्पा टप्पा विथ सुप्पा. मी तुमची होस्ट वेलकम करत आहे तुमचं. ओके सो आज आम्ही एक नवीन सेगमेंट घेऊन आलेलो आहे. लाईक मी लास्ट टाइम म्हणलेलं होतं की ट्रॅव्हल विथ सुप्पाच्या लाईक एपिसोड्स वरून मी असं छान एक्सप्लोअर करणार. तसं आज एक मी मोस्ट एस्थेटिक आणि अनएक्सप्लोर्ड कॅफे ला चाललेले आहे आणि तिथे माझ्यासोबत माझे खूप एकदम क्लोज बेस्ट फ्रेंड्स आणि त्यांचे पार्टनर्स असणार आहेत. सो आम्ही कॅफे पण एक्सप्लोअर करणार आहे आणि अशी खूप मस्त मजा जशी आपण फ्रेंड्स सोबत करतो, छान छान चॅलेंजेस, छान छान गप्पा, असं हे सगळं आज तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. सो लेट्स सी गाईज, तुम्हाला जर कॅफे आवडत असेल तर नक्की सांगा, मी असेच. आणि तुमचे सजेशन पण द्या व्लॉग संपल्यानंतर कमेंटमध्ये की तुम्हाला काय आणि अजून काय काय बघायला आवडेल. ओके सो गाईज, जे फ्रेंड्स आता माझ्यासोबत कॅफेमध्ये असणार आहेत, सो एक इंट्रोडक्शन करूयात आपण एक वन बाय वन. Hi, I'm Saili. Hello, I'm Himanshu. Hi, I'm Gauri. Hello, I am Pradeep. तर तुम्हाला माहिती आहे. नमस्कार, मी दत्ता डीपी. ओके चिकन बिर्याणी, तंदुरी, सोया चाप. चिकन बिर्याणीचा रिव्ह्यू सांग. खूप छान, खूप छान, एक नंबर केलेली आहे. म्हणजे जो मटका बिर्याणी असते ना, ती तिची चव ऍक्च्युली कशी असायला पाहिजे, तर ती अशी. चिकन बिर्याणी टेस्टला खूप छान आहे आणि हे काय म्हणतात सोया चाप पण बेस्ट आहे. तुम्हाला कशी वाटली? Nice. हे सो गाईज, आता आपण नेक्स्ट स्टार्ट करणार आहोत. द फर्स्ट राऊंड आहे ब्लाइंड फोल्ड चॅलेंज. आता सध्या आमच्याकडे आयमास किंवा काही ब्लाइंड फोल्ड करायला नाहीये, त्यामुळे मी माझ्याच फ्रेंड्सला कामाला लावलेलं आहे. ते स्वतः डोळे बंद करणार आहेत आणि मी आता एकेकाला नो चिटिंग, मी आता एकेकाला ना ह्या एवढ्या डिश आहेत आणि ड्रिंक आहेत तर ते खायला घालणार आहे. तर ते लोक ओळखतील की एक्झॅक्टली काय. जर सेम म्हणजे करेक्ट डिश ओळखली तर काही नाही, पॉइंट्स मिळणार आहे, दुसरं काही नाही मिळणार आहे. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ, मेरे मम्मी पापा मुझे गरीब जन्म दिए. हाँ, हिमांशूकडून स्टार्ट करते. व्हायरस नो चिटिंग. नाही, बाकीच्यांनी नाही बघायचं. आ करो आम्ही तुला पण टेस्ट करायचं. क्या है अरे ये तो प्याज है, क्या इट्स ऑनियन. ओनियन. अच्छा, और मतलब ओनियन किस चीज का ओनियन, क्या है? स्पाइसी ऑनियन. स्पाइसी ऑनियन. ओके, करेक्ट है. हाँ बताओ. दिस इज क्या जल्दी. मस्त लग रहा है टेस्ट यार. अरे मस्त का छोड़ो, ये नाचोस है, नाचोस. ये सब गेस्ट कर रहे हैं. ठीक है, जाने दो, छोड़ो. तुम्हें वो कैंसिल हो गए. ये ओपन योर आईज. शाबाश बेटा, बहुत बढ़िया.
ये सायली, अभी सायली का टर्न है हाँ? सायली आ बोलो। चिकन कौन सा चिकन? प्रॉपर डिश का नाम बताओ। बंजारा चिकन. सगळे करून गेस करायला लागल्यानंतर सगळ्यांना पॉइंट्स मिळतील ना. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. ठीक आहे आता गौरी. गौरी खूप मस्त खाणार आहे. मिरची नाहीये खूप छान आहे, खूप छान टेस्टी आहे गौरी. म्हणजे आ खतरनाक. गौरी. फ्राईज आहेत आणि त्यासोबत सॉस आहे. फ्राईज सोबत सॉस आहे. फ्राईज सोबत सॉस कोण खातं? नाही करेक्ट सांगायचं. रॉंग आहे. रॉंग लागायचं. हो पण युअर आईज रॉंग. ओके नो चिटिंग आ कर. सांग आता. पायनॅपल. पायनॅपल. ओके Pineapple. पायनॅपल. नो पॉइंट. इनकरेक्ट. रॉंग. इतनी खुशी मुझे आज तक. ए थांबा जिजूंना लग्नामध्ये मी ना काही असं भरवलं नव्हतं. नाही बघायचं नाही. नो चिटिंग. हा ओके आ. काय लिंबू आहे. लिंबू आहे. हा पण कसला लिंबू आहे? नाही लिंबू एक वेगळं. सॉल्टी. म्हणजे हाफच पॉइंट भेटतील. दाखवलं अजून काय? पण सॉल्टी लिंबू नाहीये ना, तो वेगळ्या प्रकारचा लिंबू आहे. त्याच्यामुळे हाफ पॉइंट. चलो cheers. बरं सुप्रियाचे डोळे मी बंद करतो. मला माहितीये सगळं. ट्राय करायचं. सगळं माहितीये मला. आम्ही कॉकटेल करतो. अरे पण मला माहितीये सगळं. आम्ही कॉकटेल करतो जरा. अभी मजा आएगा ना भिड़ो. अरे यार काय हे चॅलेंज मी केलंय. मी होस्ट आहे ठीक आहे. होस्ट मग तू असेल घरची. तोंड तो ओपन कर. ची खूप खतरनाक आहे. आ कर खायचं चावून खायचं. नाही खा असं वाव छान टेस्टी आहे. खा की सोपं असं नाही. त्यांना दिलं तू खायला सगळं खायचं चावून खायचं आणि सांगायचं काय. सांगायचं कोथिंबीर. आणि अजून काय पुदिना आहे. म्हणजे तू ते वाटण बनवायला दिलं होतं. ठीक आहे. तर माझा पहिला क्वेश्चन आहे त्या तिघांना की तुम्हाला तुमच्या मैत्रीमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? आमचे जे कोरोनामध्ये जे कंटिन्यू कॉल्स व्हायचे ना, म्हणजे जस्ट असं नवीन लग्न झालं होतं आणि मी ना खूप अशी म्हणजे असं एकटं फील नको व्हायला म्हणून हे लोक आहेत ना कंटिन्यू कॉलवर असायचे. मग त्यामध्ये म्हणजे नाही का मी बोर नाही व्हायचे. सो ती जे एक म्हणू शकतो आपण की म्हणजे एक काइंड ऑफ युनिटी टाईप असं इतकं छान असा बॉन्ड आहे ना, तो मला खूप आवडतो. म्हणजे आमच्या तिघांमधला जो बॉन्ड आहे तो. आमच्या तिघांनी एवढा टाइम एवढा छान एक्सप्रेस आणि छान स्पेंड केलाय ना की मला या आम्ही तिघं आहेत ना ज्या वेळेस पण असू ना खूप खुश असतो. म्हणजे आम्हाला एक्झॅक्टली कोणी लागत नाही एक्स्ट्रा.
म्हणजे आमच्या तिघांची फ्रेंडशिप इतकं छान आहे ना, तो टाइम खूप आम्ही छान स्पेंड केलेला आहे आणि बॉन्ड आमच्या तिघांचा चांगला आहे. आणि हा पण खूप केअरिंग नेचरचा आहे की ही पण खूप केअरिंग नेचरची. दोघं पण खूप चांगले आहेत, बॉन्ड पण खूप चांगला आहे. नहीं, मुझे फ्रेंडशिप ये वाला फ्रेंडशिप बहुत अच्छा लगता है. मेरा कोई फ्रेंडशिप और है नहीं किधर. कोई मेरा फ्रेंड है नहीं. मतलब जो थोड़ा पुणे में जो थे वो धीरे धीरे होम टाउन निकल रहे हैं. तो मेरा यही एक ही फ्रेंडशिप है जो है और रहेगा भी आगे. जैसे लोग, हाँ, जैसे जैसे लोग निकल जाते हैं और दूर चले जाते हैं धीरे धीरे, तो आसपास में तो तुम दोनों ही हो. तो अपना एक छोटा फैमिली है, बढ़िया अच्छा लगता है. लेट्स सी फ्यूचर में और भी लोग ऐड होंगे इसमें, बहुत अच्छा लगेगा. समझ रहे हो आप समझ रहे हो. तुम्हाला एकमेकांमधली कोणती गोष्ट आवडते, म्हणजे याच्यामधलं काय चांगलं आवडतं, किंवा मग गौरीचा काय स्वभाव कसा? ऍक्च्युली मला व्हायरस सोबत भांडायला खूप आवडतं. नाही मला म्हणजे जेव्हा 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 आम्ही भेटू ना तेव्हा व्हायरस सोबत काहीतरी भांडलं पाहिजे. मजा आता है. सच मजा आता है. हा ते म्हणजे नाही हा एन्जॉयमेंट टाईप भांडण असं असतं, म्हणजे सिरियस भांडण नसतं, बट मला असं त्याला असं खेचायला खूप आवडतं. हा म्हणजे अशी त्याची उडवायला मजा येते. नाही 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 व्हायरसचं तर ते जोकिंग पार्ट होता, पण नाही व्हायरस खूप छान आहे. ते जो म्हणजे असं जेव्हा जेव्हा मी अशी खूप असे काय म्हणतात त्याला अपसेट किंवा असं याच्यामध्ये असते ना, तेव्हा हे दोघं जण खूप जास्त व्यवस्थितपणे मला हँडल करतात आणि त्यांना माहिती आहेत माझे खरे गुण, त्याच्यामुळे ते जरा व्यवस्थितपणे बरोबर असं पॉइंट टू पॉइंट बोलतात की जेणेकरून मला कळतं अच्छा ओके ठीक आहे. पुढे भडास किंवा जे काय असेल ना ते सगळं ऐकून घेतात शांतपणे आणि नंतर जे काही आहे ते करतात. सो आणि हा गौरी नाही असं बहीण वगैरे ते सगळं तर ठीक आहे, ते खूप कॉमन आहे, म्हणजे ती बियॉन्ड दॅट आहे. ती हा सोलमेट बोलू शकतो. सो हे दोघं जण खूप जास्त छान आहेत ओव्हरऑल पर्सनल. सुप्रियाबद्दल सांगेल पहिलं, जी काही गोष्ट मी कोणासोबत शेअर करू शकत नाही ती मी सुप्रियासोबत शेअर करते. कुठलीही गोष्ट असेल असं मी कधीच तिला जज करत नाही कुठल्या बाबतीत की अरे मी हे सुप्रियाला कसं सांगू, किंवा काही असेल ते मी सगळं शेअर करते सुप्रियासोबत. आणि चांगली आहे ती खूप. आणि हा नाही खरंच चांगली आहे ती. प्रत्येक ह्याच्याबद्दल असतं ना की आपण कधी कधी खूप मॅच्युअर मध्ये वागतो, पण तिच्यात आहे ना एक छोटासा तो बालिश पण आहे. त्याच्यामुळे ना आपल्यातला जो कमी पण असतो ना तो सगळा ती पूर्ण करते. आपल्यातला बालिशपणा ती बाहेर काढते पूर्ण, आणि त्यामुळं सगळं एक्सप्रेस करता येते तिच्यासोबत. आणि व्हायरस बद्दल सांगेल, मुलांमध्ये पहिला आज चांगला फ्रेंड आहे इतका की मी ह्याच्या बाबतीत पण कधीच विचार नाही करत की अरे मला कुठल्याही बाबतीतचं गायडन्स किंवा काय हवं असेल मी पहिला त्याला कॉल करते. आणि इव्हन माझ्या घरातलं पण, इव्हन माझा भाऊ पण किंवा माझी ताई किंवा माझी मम्मी वगैरे, ते पण त्याच्याशी एवढे जवळचे झालेले आहेत की तो त्याची फॅमिली माझी फॅमिली एकच आहे असं झालं. आम्ही आहात बहीण भाऊ. तुमको सुनना है, अच्छा सुनना है कि बुरा सुनना है? जो सुनना है अच्छा चीज नहीं, अच्छा मैं बुरा नहीं बोलूंगा, बुरा बहुत बोल दिया आज. अच्छा चीज ये है कि मतलब सुप्रिया को जब भी मैं थोड़ा सा स्ट्रेट फॉरवर्ड हूँ, मतलब उसको से पॉइंट आउट करके बोल देता हूँ चीजें, बट वो कभी बुरा नहीं मानती है. ये सबसे हाँ मजाक में ले लेती है और बाद में गुस्सा भी नहीं दिखाते हैं. और वो कभी कभी चिढ़ती है तो तुझे चिढ़ाने में मजा आता है. हाँ मतलब मैं थोड़ा सा कभी कभी उसको सच में बहुत ज्यादा बोल देता हूँ, मुझे फील होता है, बट वो कभी बुरा नहीं मानती है, तो थोड़ा अच्छा है ये, है ना. और गौरी का क्या बोलूं, बड़ी बहन है मेरी इधर. नहीं बट
वो बहुत केयरिंग है और जब भी कोई बात होता है थोड़ा सा गाइडेंस वगैरह चाहिए होता है तो मिलता है अच्छा गाइडेंस और थोड़ा बहुत केयरिंग है तो अच्छा मिलता है। मुझसे टेक्निकल गाइडेंस मिलते हैं और जीवन के बारे में गाइडेंस बड़े लोग ही देंगे ना। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे तुम्ही तिघे कोणत्या क्रेझी सिच्युएशन मध्ये होतात, अशी कोणती सिच्युएशन आहे का की एकदम फनी होती किंवा मग खूप क्रेझी होती आणि तुम्ही खूप एन्जॉय केलं, अशी सिच्युएशन? मंत्रा भाई सच में यही आ गया था हम लोगों को. पहिले ना वही आया दिमाग में, मंत्रा रिसॉर्ट. मंत्रा रिसॉर्ट ऍक्च्युली आम्ही ना कोरोना म्हणजे फर्स्ट लॉकडाऊन संपलं ना त्याच्यानंतर आहे ना आम्ही एक हे जस्ट असं सगळ्यांचं मीटअप होईल म्हणून असं एक ना रिसॉर्ट बुक केलं होतं, मंत्रा रिसॉर्ट म्हणून. तर तिथे म्हणजे लिटरली आम्ही पूर्ण लॉकडाऊन वगैरे झाल्यानंतर भेटलो होतो, त्यामुळे इतकी मजा केली होती. आणि आम्ही लिटरली ना 1 2 3 4 4 जण आम्ही एकाच बाईक वरून आलेलो होतो. म्हणजे ते रिसॉर्ट खूप मोठं आहे. तिथून एका पॉइंट वरून ना आम्ही याच्यामध्ये वॉटरफॉल पासून आम्ही आमची जी हे होती म्हणजे रूम होती जी, तर 1.5 किलोमीटर असेल, तर ते 1.5 किलोमीटर आम्ही 4 जण बाईकवर आलो होतो आणि रोड बिलकुल चांगला नव्हता. म्हणजे लिटरली एवढी इतकी मजा आली होती. आणि मला सगळ्यात आणि मला ऍक्च्युली अजून एक हे की माझ्याकडे एक जॅकेट आहे डेनिमचं, त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे असं लिहिलेलं आहे की देखो मगर प्यार से. आणि ते जॅकेट व्हायरसने घातलेलं होतं आणि त्याचे फोटोज क्लिक केले होते. खूप भारी होता ते. म्हणजे लिटरली आम्ही एवढं हसत होतो ना, आणि तो सारखं देखो मगर प्यार से चाललं होतं. सो माझ्यासाठी ही खूप सेम आमच्या तिघांसाठी सेमच. मेरे लिए तो मंत्रा बहुत अच्छा था बट मैं जब इनको उड़ीसा लेके गया था मुझे बहुत अच्छा लगा था. हाँ, और मुझे ऐसे बढ़िया लग रहा था कि मेरे दोस्त आए हैं मेरे घर, बहुत अच्छा लग रहा था. साइक्लोन था उस टाइम पे, हम लोग पुरी में थे और साइक्लोन का ये होने वाला था, बट ना उसने इतना अच्छे से मैनेज वगैरह करके, और फिर उसमें भी ना मतलब एक सेपरेट ब्लॉग हो जाएगा वो भूतिया स्टोरी का, वो हम लोग बनाएंगे. बट उसमें मतलब उड़ीसा में इतने कुछ ऐसे फनी सिचुएशन फिर डेंजर सिचुएशन सब मिला के ना बहुत अच्छा ट्रिप हुआ था. और वायरस के घर जाने के बाद बहुत अच्छा फैमिली फिर खाना बहुत सही था. मतलब वो लाइफ टाइम मोमेंट था वो. बढ़िया लगा था. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही म्हातारे झाल्यानंतर पण असेच बेस्ट फ्रेंड्स राहू शकता? म्हणजे नक्कीच. फॉर शुअर. म्हणजे म्हातारपणी पण मी आणि माझी व्हायरसची हमखास भांडण होत राहणार लास्ट पर्यंत. आणि तेव्हा पण तो म्हणजे जो काही माझा म्हातारपणीचा लुक असेल त्याच्यावरती तो तसाच कमेंट करत बसणार, तो अजून चिडवत बसणार. ऍज युजल मी गौरीचे कॉल रिसिव्ह नाही करणार तेव्हा. ओव्हरऑल जेवढी फ्रेंडशिप आहे ना, म्हणजे ही स्टार्टिंग पासून याने बघितलेली आहे, त्याच्यामुळे मे बी हा थोडं जास्त अजून आमच्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यानंतर सायली नाही, पण ऍक्च्युली म्हणजे मी ज्यावेळेसपासून आम्ही रिलेशनशिप मध्ये ना त्यावेळेसपासून मी आता यांचं ठीक आहे, आता भाई के साथ अलग बॉन्ड था मेरा. गौरीला पण लग्नाच्या अगोदरपासून ओळखतो. तुम्हाला माहितीये का जिजू, गौरीने ऍक्च्युली आमची जी लव्ह स्टोरी आहे ना, तर त्याचा जुळवून म्हणू शकतो आपण. खूप छान आहे तिघांचा बॉन्डिंग आहे. आणि टचवूड म्हणजे ह्या सगळ्यांना म्हणजे तिघांना पण जर ठीक आहे हिला चांगला पार्टनर भेटला, ह्या दोघांना पण छान पार्टनर भेटले की जे ह्या फ्रेंडशिपला चांगले अजून सपोर्ट करतील. मला नाही वाटत की म्हणजे म्हातारपणापर्यंत असे हे होतील. इव्हन दो हा जरी कुठं मूव झाला, गुरगाव म्हणा, कुठे दुसरं जॉब निमित्त जरी गेला किंवा आउट ऑफ गेला, मी गेलो तरी ते आपले कनेक्ट तर राहीलच शेवटपर्यंत फॉर शुअर. ऍक्च्युली सायली पण म्हणजे आपल्या सोबत जेव्हापासून आपली फ्रेंडशिप आहे तसं एवढं नाही, बट बऱ्यापैकी म्हणजे 4-5 वर्षापासून ती आहे आपल्या सोबत. सो किया गया है सारा पास्ट प्रेजेंट सब फीलिंग किया गया है. हाँ तो हाँ वही बोल सकते हैं ना कि उसको पास्ट प्रेजेंट सब पता है, तो मे बी उसके पास भी कुछ रहेगा.
मेरे पास ऐसा कुछ नहीं है. आपके दो शब्द बता दीजिए. म्हणजे मला असं वाटतं, मी जेवढं बघितलं हिमांशूचे खरंच खूप असे फ्रेंड्स आहेत की दूर गेलेत ते. म्हणजे असं नाही की भांडण झालं म्हणून गेले, पण त्यांच्या एका सिच्युएशनमुळे ते बाहेर गेले, दूर गेले. मग मला असं वाटतं की त्याला कधी कधी खूप एकटं वाटतं. म्हणजे त्याला असं वाटतं की माझं कोणीच नाहीये, मग मी कुणाला भेटू, कुणाला हे करू. तर तुम्ही दोघी आहेत तर असं वाटतं की नाही, त्याचे फ्रेंड्स आहे, त्याची एक एक्सटेंडेड फॅमिली आहे की ते राहू शकतात त्याच्यासमोर. कधी पण त्याला वाटलं की त्याला फ्रेंड्सची गरज आहे, तर तुम्ही असंच राहा त्याच्यासोबत. त्याला थोडंसं एक अजून वाटेल की बाबा माझं पण कुणी आहे, बस. मेरा तो कोई प्लान नहीं है बाहर जाने का. नाही, मतलब आपण सगळ्यांनी मिळून करूयात. आपण आधी प्लॅन करूयात आणि मग आपण सोबत जाऊया. आय थिंक मी हिमांशूला बोलला की डीपी भाई सारखं कोणीच मॅनेज नाही करू शकत. त्यांना आपण इतकं इरिटेट केलं पुढे म्हणजे तो एकच व्यक्ती आहे की तो एवढं एकदम ग्रेसफुली हँडल केलं, कोणीच नाही करू शकत. त्याला सवय गाडी चालवायला वाला जो टाइम आहे ना, त्यामध्ये आपण असं कंटिन्यू असं सोबत राहणं आणि त्याच्यानंतर पण कंटिन्यू तसंच राहणं. म्हणजे जनरली आता काय होतं माहितीये का, म्हणजे मी खूप लोकांचं बघितलेलं आहे की असं लग्न वगैरे झाल्यानंतर ना फ्रेंड्स असे दुरावले जातात. पण ऍक्च्युली म्हणजे सायली, जिजू, त्याच्यानंतर डीपी, तर या ऍक्च्युली या तिघांना पण मानलं पाहिजे की आपल्या तिघांची जी फ्रेंडशिप आहे ही या तिघांमुळे व्यवस्थित राहिलेली आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्या तिघांचा आहे फ्रेंड सर्कल आणि त्याच्यामध्ये हा एंटर होणं, ही एंटर होणं किंवा हे एंटर होणं आणि त्यांनी ऍडजस्ट करून घेणं, आपल्याला मिक्स होणं, हे पण खूप जास्त आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा थँक्स की आमची फ्रेंडशिप आहे ना अजून स्ट्रॉंग बनवली तुम्ही त्यामुळे. आणि ही ऍक्च्युली अशीच राहणार पण. येस, टचवूड आपल्या सगळ्यांना टचवूड की असंच कंटिन्यू राहूयात.